नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे जी श्वेता आहे तिच्या मागे हा जो अंशू आहे तो चांगलाच लागलेला आहे. कारण त्याला श्वेता आवडलेली आहे, त्यामुळं श्वेता बरोबर फ्लर्ट करायचं, तिला ऑफिसमध्ये थांबवून ठेवायचं, एक्स्ट्रा काम करायला लावायचं, असं त्याचं प्लॅनिंग चाललेलं असतं. खरं तर त्याच वेळी त्याला संधी साधायची होती, पण नेमकं असं झालं की मल्लिकाचा फोन आला आणि त्याला तिथून जावं लागलेलं असतं. परंतु जेव्हा पुन्हा हे घडत आहे तेव्हा स्वानंदीने कशा पद्धतीने अंशुमनची वाट लावलेली आहे आणि त्याचबरोबर श्वेताला वाचवलेलं आहे. त्याचसोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो आपला प्रत्येक वेळेस समर माझं कुटुंब, माझी काकू, माझा भाऊ असं म्हणत जो काही टेंबा मिरवत असतो त्या समरला सुद्धा स्वानंदीने चांगलंच तोंडावर पाडलेलं आहे. कारण समरला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की स्वानंदी चुकीची आहे, स्वानंदी चुकीची आहे. परंतु समरला कुठं माहितीये की त्याच्या घरातली माणसंच किती चुकीची आहेत ती. तर हे स्वानंदीने समोर आणले. त्यामध्ये आनंदने सुद्धा स्वानंदीची साथ दिलेली आहे. कारण सुरुवातीला आनंदलाच ही गोष्ट श्वेताने सांगितलेली आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण फायनली अंशुमनने जी चूक केलेली आहे त्या चुकीसाठी त्याला कशा पद्धतीने पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार आहे हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आता जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे आलेली असते ती म्हणजे श्वेता आनंदकडे. कारण आनंद तिला घेऊन समरच्या केबिनमध्ये गेलेला असतो. तेव्हा मात्र श्वेता काहीच बोलत नाही. श्वेता शांत राहते आणि इकडे बाहेर आल्यावर आनंद म्हणतो की मी तुला मगाशी तिथं घेऊन गेलो, तिथं तू बोललेली नाहीयेस आणि आत्ता बोलतेस इथं. मगाशी काय झालं होतं समर सरांसमोर बोलायला? तेव्हा ती म्हणते की काय झालंय माहितीये का, मला भीती वाटत होती. तेव्हा तो म्हणतो की भीती कसली वाटायची? जर कोणी चुकत असेल, तुझ्यावर तुला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर तुला या सगळ्या बाबतीत बोलण्याचा अधिकार आहे. तेव्हा ती म्हणत असते पण ते शेळके सर आहेत ना. मग तो म्हणतो शेळके म्हणजे मॅनेजर शेळके, अंशुमनचे मॅनेजर. तेव्हा ती सांगू लागते की हो, ते शेळके सर आहेत ना, त्यांनी मला कारण नसताना ऑफिसमध्ये थांबायला सांगितलेलं आहे. हे ऐकता क्षणी इकडे आनंदला धक्का बसतो. आनंद म्हणतो हे सगळं काय आहे? मग आनंद म्हणतो हीच गोष्ट तुला मगाशी समर सरांच्या समोर सांगायला काय प्रॉब्लेम झालेला, तू तिथं का बोललेली नाहीस? तेव्हा मात्र ती बिचारी घाबरलेली असते. तिला कळतच नसतं की काय बोलू आणि कशा पद्धतीने रिॲक्ट करायचं. ती मात्र शांत राहते. तेव्हा आनंद म्हणत असतो पण हे सगळं तू का सहन करतेस? तुला समोरच्या समोर सांगायला काय प्रॉब्लेम होता? तेव्हा ती म्हणते की अंशुमन सरांनी मला ऑफिसमध्ये काम झाल्यावर पण थांबायला सांगितलंय, असा निरोप दिलेला होता. हे ऐकल्यानंतर मात्र आनंदला खूप राग आलेला असतो. आनंद त्या क्षणी घेतो श्वेताला आणि समरच्या केबिनमध्ये जातो. तेव्हा मात्र इकडे समरच्या केबिनमध्ये आल्यावर पण श्वेता मात्र काहीच बोलत नाही, पुन्हा शांत राहते. आनंद म्हणतो आता जर तू शांत राहिलीस तर मी काहीही ऐकून घेणार नाही. मी तुझी मदत करत आहे. आता तुझ्या बाजूने खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे, म्हणून मी तुझ्यासोबत उभा राहतोय. एवढं लक्षात ठेव. आता अंशुमनला तिथं बोलवलेलं असतं आणि अंशुमनला ती घाबरत असते. अंशुमनला पाहून ती घाबरली ही गोष्ट आनंदच्या लक्षात आलेली असते. समर म्हणत असतो नक्की काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा ती सांगायला सुरुवात करते की मला शेळके सरांनी जास्त वेळ थांबायला सांगितलं आणि अंशुमन सरांचं पण तेच म्हणणं आहे की माझं काम झाल्यानंतरही मी ऑफिसमध्ये थांबलं पाहिजे. हे ऐकल्यानंतर समरच्या पायाखालची जमीन सरकते. समरला कळायचं बंद होतं की हे सगळं काय आहे आणि हे असं कसं काय घडतंय आणि या सगळ्याचा अर्थ काय आहे. समर मात्र विचार करायला लागतो. समर म्हणत असतो की शक्यच नाहीये, कारण तू कोणावरती आरोप करते, खूप गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, एवढं लक्षात ठेव. असे आरोप करण्यापूर्वी तुला विचार करावा लागणार आहे. हे ऐकल्यानंतर ती बिचारी घाबरलेली असते. ती म्हणत असते सर मी खरंच बोलते, मी खोटं बोलत नाहीये. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अंशुमन ज्या पद्धतीने रिॲक्ट करत असतो आणि मग समर म्हणतो की अंशू तू जा, मी बघतो काय करायचंय ते. कारण समरला आता शहानिशा करायची असते आणि गोष्टी ह्या कशा पद्धतीने सोडवायच्या आहेत ते बघायचं असतं. अंशुमन घरी येतो तेव्हा मल्लिका म्हणते काय झालं रे, काय प्रॉब्लेम झालाय? तेव्हा तो म्हणतो काही नाही ग, ते काय नेहमीच आहे, तुला माहिती आहे ना, मी काय करायचं म्हणलं की दादाला सवयच असते. आता स्वानंदी ऑफिसमध्ये आलेली असते. स्वानंदी आल्यानंतर आनंद त्याचबरोबर समर त्याच विषयावरती बोलत असतात. स्वानंदी म्हणते की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा समर म्हणतो तुम्हाला काय बोलायचं आहे आता, तुम्ही काय बोलणार आहात, म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे यातलं आणि तुम्ही कशासाठी हे सगळं बोलताय?
तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते की मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. तेव्हा कारण तुम्ही श्वेताच्या बाबतीत बोलत आहात ना, असं स्वानंदी विचारत असते. तेव्हा समर म्हणतो तुम्हाला कसं माहिती तिच्याबद्दल? तेव्हा स्वानंदी सांगू लागते हो मला माहिती आहे, कारण मी मगाशीच तिला पाहिलेलं होतं. अंशुमनच्या केबिनमधून ती रडत आलेली होती. तेव्हा समर म्हणतो काय, तुम्ही कधी पाहिलं होतं? तेव्हा स्वानंदी म्हणते मी सकाळी डबा द्यायला आले होते ना ऑफिसला, तेव्हाच मी तिला पाहिलेलं होतं आणि तिला विचारलंही होतं. पण ती काहीच नाही बोलली. ती मला बोलली की माझ्या डोळ्यात कचरा गेलेला आहे. पण मी तिला सांगितलं की जर खंबीरपणे बोलली नाही, स्वतःसाठी उभी राहिली नाहीस तर काहीच उपयोग होणार नाही. आणि मग इकडे आनंद म्हणतो म्हणजे हे तुम्हाला आधीच माहिती होतं? तेव्हा स्वानंदी म्हणते हो मला सकाळीच दिसलं होतं ना हे सगळं. मग आता सगळेजण शांत असतात. घरी चाललेलं असतं त्यांचं डिस्कशन, या सगळ्या गोष्टींवर बोलणं चाललेलं असतं. स्वानंदी म्हणते की आता आपल्याला या विषयावर बोललं पाहिजे. समर म्हणतो की मी बोलून घेतो तिच्याशी. तेव्हा मात्र इकडे स्वानंदी सांगू लागते की नाही तुम्ही नका बोलू, मी बोलते तिच्याशी. कसं आहे हा महिलांचा नाजूक विषय आहे ना, तर त्या बाबतीत मी बोलणं गरजेचं आहे. तर समर म्हणतो ठीक आहे उद्या तुम्ही या आणि बोलून घ्या तिच्याशी. आता आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी अंशुमनने तिला बोलवलेलं असतं. ती बिचारी तिची नोकरी टिकायची आहे या गोष्टीसाठी घाबरत घाबरत अंशूच्या केबिनमध्ये जाते आणि त्या क्षणी अंशू तिला जवळ खेचू लागतो. तिच्यावरती जबरदस्ती करू लागतो. केबिन लॉक केलेलं असतं आतून, त्याचबरोबर त्याने CCTV कॅमेरा बंद केलेला असतो आणि इकडे ही बिचारी मात्र ओरडत असते, जीवाच्या आकांताने ओरडत असते. आणि तेव्हा मात्र इकडे अंशुमनला असं वाटत असतं की त्याच्याकडे लक्ष ठेवणारं कोणीच नाहीये. आणि मग अंशुमन मात्र तिच्यावरती जबरदस्ती करत असतो, तिला स्वतःच्या जवळ ओढत असतो, तिला मिठीत घेत असतो. ती बिचारी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते, कारण असा घाणेरडा स्पर्श तिला नकोसा वाटत असतो. आणि अंशुमन मात्र तिच्यावरती जबरदस्ती करतच असतो. पण अचानक एक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे स्वानंदी आणि आनंद. स्वानंदी आता आनंदच्या मदतीने ते केबिनचं डोअर ओपन करते, कारण असं केबिनचं डोअर आतून लॉक करायची काय गरज आहे? एखाद्या मुलीला जर तुम्ही आत बोलवलं असेल तर दरवाजा लॉक का करता? हा प्रश्न समरला आणि त्याचबरोबर आनंदला स्वानंदीने विचारलेला असतो. त्या क्षणी स्वानंदी दरवाजा उघडते, पाहते तर काय, अंशुमन त्या मुलीवर जबरदस्ती करत असतो, तिला स्वतःच्या जवळ घेऊन तिच्याबरोबर अश्लील चाळे करत असतो. तेव्हा मात्र स्वानंदीचा राग अनावर होतो. तिथंच असलेली एक काठी घेते आणि स्वानंदी त्या अंशुमनच्या डोक्यात घालते. तिला खूप राग आलेला असतो. स्वानंदीचं हे रणरागिणी पण, तिचा जो दुर्गेचा अवतार आहे तो पाहून मात्र समर अवाक होतो, कारण त्याला कधी वाटलंच नव्हतं की स्वानंदी अशा पद्धतीने काही करेल. आणि त्याचबरोबर स्वानंदी म्हणते की आत्ताच्या आता पोलिसांना फोन करा. अंशुमन तिथे पडलेला असतो, त्याला लागलेलं असतं आणि त्याच वेळी आनंद समोर सगळेजण पाहत असतात. आणि मग श्वेता मात्र ढसाढसा रडायला लागते. श्वेता येऊन आनंदीला इकडे स्वानंदीला मिठी मारते आणि रडू लागते. स्वानंदी मायेने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागते आणि म्हणते रडू नकोस बाळा, काय झालंय सांग मला. तेव्हा ती सांगायला सुरुवात करते, आजही अंशुमन सरांनी मला बोलवलं आणि सांगितलं या कंपनीचा मालक मी आहे, हे सगळं जे काय आहे माझं आहे. जर तुला नोकरीवर राहायचं असेल तर मी सांगेल ते करावं लागेल. तेव्हा त्यांना मी म्हटलं की तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये. तेव्हा ते मला म्हणाले की मी शिकवेल तुला सगळं, कारण त्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, तरच तुला ह्या कंपनीत टिकून राहता येईल. लक्षात येते ना तुझ्या? तेव्हा मात्र ती म्हणते की अशा पद्धतीने बोलून ते मला त्यांच्या जवळ खेचण्याचा प्रयत्न करत होते. सुरुवातीला मला वाटलं की ऑफिसच्या कामाबद्दल ते बोलत आहेत, पण नंतर गोष्टी माझ्या लक्षात आल्या की नाही, हे सगळं जे काही बोलणं चाललेलं होतं ते ऑफिसच्या कामाबद्दल नव्हतं, तर त्यांचा घाणेरडा हेतू होता. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे आता समर स्वानंदी सगळेजण तिथे असतात आणि धक्काच बसतो. आणि इकडे पोलिसांना फोन करून समरने बोलवलेलं असतं. समरने सुद्धा थोडासुद्धा विचार केलेला नसतो की नक्की काय झालेलं आहे, गोष्टी काय घडलेल्या आहेत. त्याने फक्त एकच विचार केलेला असतो की एखाद्या स्त्रीची इज्जत ही तिच्यासाठी खूप महत्त्वाची असते. आज पहिल्यांदा समरने इकडे कुटुंबाचा विचार न करता अन्याय झालेल्या मुलीचा विचार केलेला असतो. आणि तेव्हा मात्र आनंद स्वानंदी पाहतच राहतात, कारण समर असा निर्णय घेईल असं कधीच वाटलं नव्हतं. परंतु अंशुमननं जी गोष्ट केलेली आहे त्याच्यासाठी त्याला कठोरातली कठोर शिक्षा देण्याचा निर्णय समरने घेतलेला असतो, कारण तो स्वतःच्या सख्या लाडक्या बहिणीला पाहत असतो त्या व्यक्तीच्या समोर. कारण तिथे जर
माझ्या साधिरावरती, माझ्या अर्पितावरती जर कोणी जबरदस्ती केली तर मी शांत राहील का? मग या मुलीचा काय दोष आहे? असा विचार करून समरने पोलिसांना बोलवलेलं असतं आणि पोलीस मात्र खेचतच अंशुमनला घेऊन चाललेले असतात. अंशुमनची चांगलीच वाट लागलेली असते आणि श्वेता मात्र स्वानंदीला मिठी मारून रडत असते. स्वानंदी मॅडम, जर आज तुम्ही आला नसता तर माझं काय झालं असतं? विचार करा ना स्वानंदी मॅडम, असं म्हणत ती रडत असते आणि स्वानंदीने तिला जवळ घेतलेलं असतं. तिला पाणी प्यायला देते आणि तिला सांभाळू लागते. तेव्हा मात्र समर आणि आनंद दोघंजण पाहतच राहतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.